ज्याला माझं बोललेलं समजतं आणि जो स्वीकारतो त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि ट्रान्सफॉर्मेशन होतं की नाही होत हे ज्याने त्याने ठरवावं. हे ज्याने त्याने ठरवावं. आणि मी तर अगदी चॅलेंज देऊन सांगतो काय की तुम्ही महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवही करा. त्याच्यात स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून इमानदारीने 3 महिने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करा. बस फक्त ही ब्रह्मक्रिया करायची आणि ब्रह्मज्ञानाने युक्त मानसिक स्थिती ठेवायची. मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आय एम नॉट दिस बॉडी, I am not this mind also. I am the soul. शिवोहम शिवोहम I am शिवा. हे ब्रह्मज्ञान आणि ही ब्रह्मक्रिया. भौतिक बदल झाले पाहिजे, मानसिक बदल झाले पाहिजे आणि आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. यालाच म्हणतात आत्मोन्नती. लगेच लगेच सामान्य लोक निरपेक्षतेकडे जाऊ शकत नाही. अध्यात्माची उच्च अवस्था निरपेक्षता आणि समर्पण मागते. निरपेक्षता आणि समर्पण जर तुमच्या अंगी नसेल तर आध्यात्मिक जीवनात तुम्ही प्रगती करू शकत नाही. निरपेक्षता, निरपेक्ष म्हणजे काय? कुठल्याही अपेक्षेशिवाय अनकंडिशनल. माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडावा, तुमच्या आयुष्यात समृद्धी यावी, तुम्हाला मानसिक शांती प्राप्त व्हावी, तुमची आध्यात्मिक उन्नती व्हावी. हे का? कशासाठी? कारण तो माझा स्वभाव आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष. जेव्हा याच्यात अपेक्षा आली तर ते निरपेक्ष होईल का? नाही. आणि जेव्हा ते निरपेक्ष होणार नाही तिथंच आध्यात्मिक उन्नती थांबली. आणि म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षता महत्वाचा विषय आहे. जिथं जिथं व्यवसाय आला, जिथं जिथं अपेक्षा आली, जिथं जिथं स्वार्थ आला, तिथं खरं अध्यात्म राहू शकत नाही, टिकू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल सगळं सोडून द्यावं का? हे जे बाकीचे काही जे साधू संत जे आहेत ते त्यांच्या रिट्रीटला 17 18 हजार रुपये फीस घेतात. मग ते चुकीचे आहेत का? नाही. अरे सुरुवात गुरुपासूनच होते. म्हणजे भौतिक नियमांचं पालन करत 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 हळू 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 निरपेक्षतेकडे आणलं जातं. हा पायऱ्या, वरच्या पायरीवर जाण्यासाठी खालच्या पायरीवर पाय आधी ठेवायला लागेल. आणि म्हणून अपेक्षेकडूनच निरपेक्षतेकडे जाता येतं. अपेक्षेकडूनच निरपेक्षतेकडे जाता येतं. अंधकाराकडूनच प्रकाशाकडे जाता येतं. अज्ञानाकडूनच ज्ञानाकडे जाता येतं. एखादा माणूस म्हणेल मला की मी ज्ञानी आहे, अज्ञान तर माझ्यात नाहीच, अज्ञान तर माझ्यात नाहीच. मग त्याला ज्ञान कुठून देणार तुम्ही? ज्ञान देण्याकरता आधी अज्ञान असावं लागतं. जो इथं माझ्या समोर एखादा ज्ञानी येऊन बसला तर त्याला मी काय ज्ञान देऊ? विषय समजला का तुम्हाला? जर एखाद्या ग्लासात मला पाणी किंवा दूध टाकायचं असेल तर तो ग्लास आधी रिकामा पाहिजे. जर तो भरलेला असेल तर मी त्याच्यात टाकू शकतो का? साधा सिंपल विषय आहे. अगदी तसंच आहे, अगदी तसंच आहे. अज्ञानाकडून अंधकाराकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु असतो. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात गुरु भरपूर आहेत. गुरु भरपूर आहेत. प्रत्येकाने आपल्याला काही ना काही शिकवलं. मित्र सुद्धा गुरु असतात, ग्रंथ हेच गुरु असतात. आणि गुरु बनून एकमेकांवर गुरगुरणारे चौकात चौकात तुम्हाला भेटतील. पण सद्गुरूचा आविर्भाव आपल्या आयुष्यात होणं हे महद भाग्याचं लक्षण आहे.
सगळ्यांच्या वाट्याला ते येत नाही. तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही एका सद्गुरूशी जोडले गेलेले आहात, एका सद्गुरू परंपरेशी जोडलेले गेलेले आहात. का? कोणी आणलं तुम्हाला इथं? कोणी बोलवलं तुम्हाला इथं? तुमचं तुम्हीच अनालिसिस करा. तुम्ही स्वतःच तुमच्या अंतरात्म्याला विचारा, इथं तुम्हाला कोणीही बोलवत नसताना तुम्ही इथं का येतात? का येतात? कारण तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथे येऊ नये. उलट या रे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. पण इथं तेच येऊ शकतात ज्यांची निवड माझा सद्गुरू करतो. हे लक्षात घ्या. हे तर सद्गुरूच्या हातातलं मशीन आहे. जसा बोलवतो तसा मी बोलतो. करता करविता तो आहे आणि हे सगळं करण्यासाठी त्याने मला फक्त निमित्त केलं आहे. आपली गुरु परंपरा हंस ब्रह्मा, आत्री ऋषी, नारायण महाराज, बलभीम महाराज, सखयानंद, बंडोबा महाराज, केरवा महाराज, शांतामाई, स्वामीजी, रंगनाथ महाराज, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली यांच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि या गुरु परंपरेने मला फक्त निमित्त केलेलं आहे हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. करता करविता तो आहे. करता करविता तो आहे. ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून सेवा करतात. मला मात्र कीर्तन करता येत नाही. मला मात्र कीर्तन करता येत नाही, पण बोलता येतं. आणि म्हणून ही मी बडबड करतो. तुम्ही ऐकून घेतात. का ऐकून घेतात? कोणी काय रिकामं बसलंय का सकाळी सकाळी इथं ऐकायला? नाही, मुळीच नाही. कारण तुमच्या आयुष्यात काही ना काही पॉझिटिव्ह परिवर्तन घडतं. कारण तुमच्या आयुष्यात काही ना काही सकारात्मक बदल घडत आहेत, भौतिक बदल घडत आहेत, मानसिक बदल घडत आहेत, आध्यात्मिक उन्नतीची जाणीव तुम्हाला होत आहे आणि म्हणून तुम्ही येतात. निरपेक्षता आणि समर्पण. भौतिक जीवनात जर तुम्ही असमाधानी असाल तर तुम्ही आध्यात्मिक जीवनाकडे जाऊच शकत नाही. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अतृप्त वासना तुमच्या असतील, मग काही असू शकतात. काही पॉझिटिव्ह वासना असू शकतात, काही निगेटिव्ह असू शकतात. पॉझिटिव्ह म्हणजे काय? मला समाजाकरता चांगलं कार्य करायचंय, मला पाणी आणायचंय, मला समाजाची सेवा करायची, मला धरणं बांधायचे आहेत, मला मंदिरं बांधायची आहेत, मला पानपोया उगाडायच्या आहेत उन्हाळ्यात, जेणेकरून तृषार्त जीव पाणी पितील आणि तृप्त होतील. हा सकारात्मक वासना झाली. या इच्छाच आहेत. या इच्छा सुद्धा सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह इच्छा आहेत. कोणाच्या? रजोगुणी इच्छा असतात. रजोगुणी म्हणजे काय? मस्तपैकी 20-25 एकर जागा असावी, 50-60 नोकर माझ्याकडे काम करावेत, हॉटेल्स असावेत, हॉस्पिटल्स असावेत, गाडी असावी, बंगला असावा, 2-4 बायका असाव्यात. रजोगुणी. रजोगुणी व्यक्तीला काय लागतं? भोग लागतात, भोग. आणि जगात जे जे काही बेस्ट आहे, जे जे काही चांगलं आहे, ते सगळं मलाच भोगायला मिळावं, ही रजोगुणी व्यक्तीची मानसिकता असते. आणि तमोगुणी त्याला पहिले मारून टाकेल, त्याला संपवून टाकेल. म्हणजे त्यांच्यात नकारात्मक गोष्टी असतात, त्याचं चोरून आणेल, त्याला लुबाडून आणेल. त्याच्याकडे खूप साठलेलं आहे, पहिले त्याच्याकडून हिसकावून घेईल. ही नकारात्मक वासना झाली. तिघ ठिकाणी वासना आहे, तिघ ठिकाणी इच्छा आहे. एका ठिकाणी सकारात्मक म्हणजे सत्वगुणी, एका ठिकाणी रजोगुणी ज्याच्यात स्वतःला भोगायचंय, आणि एका याच्यात नकारात्मक तमोगुणी. जोपर्यंत वासना आणि इच्छा शिल्लक आहे तोपर्यंत तुमची आध्यात्मिक प्रगती तिथंच थांबलेली आहे. याच्याही पुढे जायचं असेल तर मी काय म्हटलो? निरपेक्षता आणि समर्पण. समर्पण म्हणजे काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. हा समर्पणाचा भाव आपण आता बोलतोय म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये आहे का? आहे? जे आहे म्हणतात ना छाती ठोकून,
म्हणजे याचा अर्थ आहे म्हणूच नाही का? तुम्ही आहे म्हणतात कारण तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की चैतन्याचा मार्ग, तुम्हाला अनुभव आलेला आहे की चैतन्याचा मार्ग आपल्याला सोडायचा नाही, म्हणून आहे म्हणतात. तुम्हाला सांगू का, जर मी जर विचारलं तुमच्यापैकी अहंकार कोणामध्ये शिल्लक आहे? हा, आणि जर कोणी म्हटला की माझ्यात अहंकार नाही, तो सगळ्यात जास्त अहंकारी म्हणायचा. विषय लक्षात आला की नाही? अहंकार शून्य होणं म्हणजे मी पण, माझं अस्तित्वच नाहीच होतं, अशी एक. हो, अहंकार शून्य व्यक्ती जर तुम्हाला बघायचा असेल तर लगेच सांगतो तुमचं उत्तर. ओंकारेश्वरला आत्ताच जाऊन बघून आलेलो आहे. हे जे आपले दादा गुरु आहेत ना, दादा गुरूंचे गुरु आहेत, शुकमुनी नाव आहे त्यांचं, शुकमुनी. सगळे लोक ओंकारेश्वराच्या मंदिरात, इकडे ममलेश्वराचं दर्शन करून समोरच्या नर्मदा नदीच्या तिकडच्या तीरावर ओंकारेश्वराच्या दर्शनाला जातात. ओंकारेश्वराच्या दर्शनाला हे गर्दी, आणि तिथं हे शुकमुनी आहेत. शुकमुनी, त्यांचा मी फोटो बिटो काढलेला नाही, तर तुम्हाला दाखवला असता. पण तुमच्या जर तेवढी भक्ती असेल तर जाऊन अवश्य दर्शन करून या, म्हणजे तुम्हाला विदेह अवस्था काय असते ते तुम्हाला कळेल. विदेही अवस्था म्हणजे काय? अंगावर कपडे नाहीत, अंगावर कपडे नाहीत, काही बोलत नाहीत. जर कोणी खाऊ घातलं तरच खातात, जर कोणी खाऊ घातलं तरच खातात, आणि फक्त तिथं निमग्न अवस्थेत, विदेही अवस्थेत पडून आहेत. किती दिवसापासून? अनेक वर्षांपासून पडून आहेत. मग लोकांनी काय केलं? त्यांना ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून लोकांनी छानपैकी त्यांच्या वर मंदिर बांधून टाकलं, मंदिर बांधून टाकलं. ही विदेह अवस्था, ही निर्गुण अवस्था. सगुण शरीर दिसतं, पण त्या सगुण शरीराची जाणीव त्यांना स्वतःला सुद्धा नाही. ते निर्गुण तत्वात राहून विदेही. विदेही हा एक, जशी ही व्यक्ती, मी तुम्हाला या व्यक्तीचं उदाहरण दिलं. या व्यक्तीचं नाव काय सांगितलं? शुकमुनी. कुणाचे गुरु आहेत? दादा गुरूंचे. त्यांचं दर्शन मी आता काल परवा घेऊन आलो. तर ही एक व्यक्ती जी मी तुम्हाला सांगितली, जिचं मी वर्णन केलं. मग तुम्ही म्हणाल असं अंगावर कपडे नाही, अशा विधी अवस्थेत राहणं, आणि मग त्याचा उपयोग काय? समाजाला उपयोग काय? त्यांचा भौतिक समाजाला काहीही उपयोग नाही. जे लोक हिमालयात गेलेत, सर्व संघ परित्याग करून गेलेत, पण समाजासाठी उपयोग त्यांचाच झाला जे तिकडून परत आले. विषय समजला का तुम्हाला? हिमालयात गेलेत आणि अनेकांचं कल्याण झालं असेल, अनेकांचं कल्याण झालं असेल, अनेक लोक पूर्णत्वाला पोहोचले असतील, अनेक लोक मुक्त झाले असतील, पण समाजाचं कल्याण करणारे विरळे असतात, जे हिमालयात जाऊन परत येतात, तिकडचं ज्ञान इथं देतात. आणि म्हणून ज्ञान देणं, निरपेक्षपणे ब्रह्मज्ञान देणं ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. मी एनलायटन झालो, मी आत्मसाक्षात्कारी झालो, मला आत्मप्राप्ती झाली, मी हिमालयात गेलो आणि परत आलोच नाही, तर माझा या समाजाला उपयोग काय? नीट समजून घ्या. मी विदेह अवस्थेत गेलो, मी विदेह अवस्थेत गेलो. आज ते बाबा आहेत, दादा गुरूंचे गुरु. त्यांचा समाजाला काय उपयोग आहे? समाजाला उपयोग कुणाचा आहे? दादा गुरूंचा. कारण दादा गुरु तोंडाने बोलतात. समजला का? विषय समजला तुम्हाला? जर तोंडाने बोललंच नाही, मौनात गेलं निघून, तर तुम्हाला समजणार कसं काय? कारण तुम्हाला तर मौनाची भाषा कळत नाही. भौतिक जीवनात भौतिक नियमांच्या अधीन राहूनच जीवन यापन करावं लागेल. अनेक लोक हिमालयात गेलेत, पण समाजाचं कल्याण त्यांनीच केलं जे हिमालयात जाऊन आत्मसाक्षात्कारी होऊन परत आलेत, आणि त्यांनी ते ज्ञान, त्यांना प्राप्त असलेलं ज्ञान समाजाला दिलं, आणि समाजाला एका चांगल्या रस्त्यावर लावलं, अगदी चैतन्याच्या मार्गावर लावलं. तोच चैतन्याचा मार्ग, तीच आपली गुरु परंपरा, आणि तेच गुरु परंपरेचं ज्ञान ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून. कीर्तन का?
माझी ही बडबड तुम्ही जास्तीत जास्त 20 मिनिटं टॉलरेट करू शकता. 20 मिनिटं टॉलरेट करू शकता. 20 मिनिटानंतर तुम्ही पण वळवळ करायला लागून जातात आणि तुम्ही पण आता सर कधी आवरते टपरी, बरोबर की नाही, असा विचार करायला लागून जातात. पण कीर्तन 1.5-1.5 2-2 तास चालतं. कारण का? त्याच्यात संगीत असतं, त्याच्यात म्युझिक असतं, त्याच्यात मनोरंजन करून करून तुम्हाला हे ब्रह्मज्ञान पाजलं जातं. आणि म्हणून म्हणतो ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा मार्ग अवघड आहे, येड्या गबाळ्याचं काम नाही, सगळ्यांना ते जमू शकत नाही. पण आता रोज तरी तर स्वामी ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली इथे येणार नाहीत. निर्गुण रूपात जरी असलेत तरी सगुण रूपात येतील का? नाही. जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तर आपण त्यांचा लाभ घेतोच, लाभ घेतोच. पण जेव्हा 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 ते इथं नसतात तेव्हा तेच ब्रह्मज्ञान मी माझ्या माझ्या परीने हे 100% मी एक्सप्लेन करू शकत नाही. कारण ते अव्यक्त आहे, त्याला मी व्यक्त करू शकत नाही. त्याला मी या भौतिक भाषेतून काय व्यक्त करणार? कारण ते अव्यक्त आहे. पण तरीही समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही ना काही थोडाफार प्रयत्न माझा प्रयत्न असतो. या प्रयत्नाचा उद्देश काय? की तुमच्या सर्वांमध्ये जे जे जो अनुभव मला आला माझ्या भौतिक जीवनात सकारात्मक बदल झाला, मला मानसिक शांतता प्राप्त झाली, माझी आध्यात्मिक प्रगती झाली, हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता मी माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत हे व्यक्त करतो. कारण माझ्या सद्गुरूने मला काय सांगितलं? हे देऊन टाक, दिल्याने वाढतं. इथं पण माझा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? माझं वाढलं पाहिजे. लक्षात घ्या, भौतिक नियमांचं मी पालन करतो, माझं वाढलं पाहिजे. आणि माझ्या सद्गुरूने मला काय सांगितलंय? दिल्याने वाढतं. आणि मग मी काय म्हणतो? माझ्या समोर कोणी असेल नसेल, कोणी माणसं असतील, जनावर असतील, दगड असतील, मी देऊन टाकणार. कारण हे दिल्याने वाढतं. माझ्या या बडबडीमुळे एकाच्या जरी आयुष्यात परिवर्तन झालं तरी मी काय म्हणतो? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. असं परिवर्तन तुमच्या आयुष्यात यावं, तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी, तुम्हाला मानसिक शांती प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात तुम्हाला अखंड परम आनंद प्राप्त व्हावा, या शुभेच्छेसह आज आपण इथं थांबत आहोत. श्री गुरुदेव दत्त.